प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना आहेत याची मला कल्पना आहे आणि व्यक्तिशः माझ्या मनात काय भावना आहेत तेही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण डॉक्टर गेले तेव्हा तो माझ्यासाठी पर्सनल लॉस होता, व्यक्तिगत हानी होती. पण आता शैला दाभोलकर बोलत असताना मला दाभोलकर अगदी आठवले आणि मला असं वाटलं की आत्ता अतुलनं जे काही केलेलं आहे, अतुल आणि राजू या दोघांनी मिळून जो काही प्रयोग केलेला आहे तो प्रयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण दाभोलकरांनी जर आयुष्यभर काय केलं असेल तर ते हेच केलं. त्यांना हे माहिती होतं की कुठलाही विचार तुम्हाला मांडायचा असेल आणि पुढे आणायचा असेल तर सांस्कृतिक मार्गांचा अवलंब केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही क्रांती करता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता अतुल पेठेंनी जे काही मांडलेलं आहे, रिंगणचं या निमित्तानं प्रकाशन झालेलं आहे. रिंगणचं प्रकाशन होत असताना, रिंगण नाट्याच्या अनुषंगाने सगळी भूमिका मांडली जात असताना एक मला गंमत वाटली, म्हणजे थोडासा शाब्दिक खेळ आहे पण ते फार महत्त्वाचं आहे की साधारणपणे गावकुसा बाहेरचा एक विचार असतो असं आपण मांडायचो, पण गावकुसा बाहेरचा विचार थेट पुण्यातल्या पेठेनं मांडावा हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुण्यातल्या पेठेच्या तोंडून जेव्हा हा विचार येतो तेव्हा लक्षात येतं की अरे मुळामध्ये या विचारांमध्ये द्वैत नाहीच आहे, यात अद्वैत आहे. आणि मग या अंगाने जेव्हा आपण बघू लागतो या सगळ्या विचार प्रक्रियेकडे, मला मुद्दाम काही गोष्टी सांगायच्या आहेत. मगाशी सगळे परिवर्तनवादी चळवळीतले लोक बोलत होते तेव्हा गमतीनं मी विनोदच्या कानात असं म्हणालो. विनोदचं आणि माझं जमतं, कारण आम्ही दोघेही, मी तो तरुण आहे, मी पण तसं तरुणच आहे बरं का. विनोदमुळे मी तरुण नाही असं तुम्हाला वाटेल, पण आम्ही दोघेही तरुण संपादक आहोत, त्यामुळे आमचं बरंच काही जमतं. आणि मी विनोदला गमतीनं कानात असं म्हणालो, मी नेहमीच विनोदला असं म्हणतो की डॉक्टरांचा सगळ्यात मोठा सेन्स ऑफ ह्युमर काय, तर त्यांनी साधनेच्या संपादकाचं नाव विनोद असेल असं बघितलं. नाहीतर परिवर्तनवाद्यांना विनोदाचं फार वावडं असतं. पण मगाशी मी त्याला गमतीनं असं म्हणालो की मला एक भीती अशी वाटते की स्वतःला परिवर्तनवादी म्हणवणारे लोक सगळ्यात जास्त अपरिवर्तनीय असतात. आणि आपल्यापुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काय असेल तर आपल्यापुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान हेच आहे की परिवर्तनवादी चळवळ जी आहे ती अधिक सर्वसमावेशक आणि व्यापक करण्याचा प्रयत्न आपण कसा करतो आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर आहे. म्हणजे डॉक्टर दाभोलकर गेल्यानंतर, काल मी मुक्ताशी आणि हमीदशी बोलत होतो की डॉक्टर दाभोलकर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं असेल तर सर्वसामान्य माणूस की जो कुठल्याही अर्थाने त्या अर्थाने परिवर्तनवादी, पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी नाही, त्यालाही असं वाटलं की माझ्या घरचं कुणीतरी गेलेलं आहे. त्यामुळे या अर्थानं एका पद्धतीनं एकूण ही चळवळ अधिक व्यापक होत चाललेली असताना प्रत्यक्षात मात्र आपणच ती चळवळ पुन्हा संकुचित आणि आमच्याच विचारांची आमच्याच चौकटीतली करतो की काय अशी मला भीती आहे. एक लक्षात घ्या, दाभोलकर गेले तर कुठल्याही माथे फिरवणं केलेला खून नव्हता. तुम्ही सगळा सामाजिक राजकीय पट बघा म्हणजे अंदाज येईल. दाभोलकर गेले त्यानंतर देशामध्ये काय झालं राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे. नरेंद्र ते नरेंद्र असा प्रवास आहे. दाभोलकर गेले त्यानंतर राज्यामध्ये काय घडलं हे आपल्याला माहित आहे. नरेंद्र ते देवेंद्र असा प्रवास आहे. आणि दाभोलकर गेल्यानंतर अमेरिकेमध्ये काय घडलं, मला मगाशी विनोद म्हणत होता की बराक ओबामा आता चाललेले आहेत आणि ओबामांच्या निमित्तानं तुम्ही काहीतरी दिवाळी अंकाला लिहा. मी तर असं म्हणालो की बराक ओबामा म्हणजे अभिव्यक्ती आहे बदलाची, परिवर्तनाची अशी भूमिका मी मांडली होती 2008 मध्ये. 2016 मध्ये त्याच बराक ओबामांना डोनाल्ड ट्रम्प रिप्लेस करतो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ इथलाच नाहीये, हा प्रश्न सगळीकडचा आहे. आणि एकूण सगळ्याच पद्धतींनी सगळ्याच पातळ्यांवर जे काही सुरू आहे, देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जगामध्ये असेल, ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत, अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला फक्त एक मुद्दा मांडतो आणि मी थांबतो कारण जेवायची वेळ झाली आहे. पण तो मुद्दा असा आहे की एकीकडे ज्यांचा विचार संकुचित आहे आणि कोपऱ्यातला विचार आहे तो आपला विचार मुख्य प्रवाहातला विचार म्हणून प्रोजेक्ट करतायत. आणि तुमचा विचार मुख्य प्रवाहातला असून सुद्धा तुम्ही मात्र तो कोपऱ्यातला आहे अशा प्रकारे मांडणी करता आहात. सुहास पळशीकरांनी फार चांगली मांडणी केली होती. पळशीकर असं म्हणाले होते की आतापर्यंत दहशतवादी किंवा फंडामेंटलिस्ट विचार यापूर्वी पण होता असतो, काही आज पहिल्यांदा आला अशातला भाग नाही.
पण या प्रकारच्या विचारानं राजकारणाची आणि समाजकारणाची मध्यभूमी काबीज करणं ही सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे. एकीकडे राजकारणाची आणि समाजकारणाची मध्यभूमी या प्रकारच्या शक्ती पादाक्रांत करत असताना ही मध्यभूमी तुमची नाहीये, आमची आहे हे ठणकावून सांगणं हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं काम आहे.